एकजुटीनं पेटलं रान तुफान. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहोत. जे शेतकरी स्वतः एका स्कूलमध्ये, ज्या स्कूलचं नाव आहे नाईक पब्लिक स्कूल, तालखेड फाटा येथे त्यांचं स्कूल आहे. परंतु स्कूल बघता बघता ते स्कूलचे प्रिन्सिपल आहेत. ते स्कूल बघता बघता ते एक शेती पण करतात आणि शेती करता करता त्यांनी नियोजन कसं कसं केलं. सर, तुम्ही कोणकोणत्या बॅगा लावल्यात? सर, आपण काही कबड्डीच्या बॅग लावल्यात, काही आपण राशी आहेत. तुम्ही ज्या प्रकारच्या आम्हाला इथं बियाणं दिलं, हो, तर बरेच बॅग आहेत, त्याप्रमाणे आम्ही शेतीमध्ये लागवड केलेली आहे. त्यांनी आपल्या बॅग आपल्याकडून नेलेल्या आहेत, खत सुद्धा आपल्याकडून नेलेलं आहे आणि फवारणीसाठी औषध पण आपल्याकडून नेलं आहे. तर त्यांनी स्टार्टिंगला कोणतं खत दिलं सर तुम्ही कपाशीसाठी? 20-20-0-13 हे रेगाटी मग आपण खत पेरलं. त्याच्यामध्ये आपण युरिया काही मिक्स केला आणि पहिली जी काही रेगाटीची हे आहे त्याच्यामध्ये आपण 20-20-0-13 आणि युरियाचं आपण एक डोस दिलेला आहे. तुम्ही पहिली फवारणी कोणती केली सर? आपल्या शेतकरी बंधूंना आपण तुम्ही सांगू शकता का पहिली फवारणी कोणती केलेली आहे? किसनराव नाईक कृषी सेवा केंद्र, गोवर्धन नगर फाटा, इथून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली उलाला आणि बायोविटा ही आपण आपल्या कपाशीला पहिली फवारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेली आहे. आणि तुम्ही दुसरा भेसळ डोस कोणता दिला सर? शेतकऱ्यांना सांगू शकता? हे अगदी महत्वाचा विषय आहे की आपण दुसरा जो खताचा डोस आहे, सरांच्या सांगण्याप्रमाणे आपण 10-26-26 हेच खत आपण आपल्या शेतीमध्ये पेरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला आलेला आहे. तुम्ही 10-26-20 कोणत्याही ब्रँड कंपनीचं वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावर कापसाची जी लाइनिंग वगैरे आहे, शायनिंग आहे, कलर सोडलेला नाही आहे. त्याच्यावर सध्या कपाशीला बोंडे तब्बल 40च्या वर आहेत, सरासरी 40-45च्या वर आहेत आणि पात्याची संख्या मोजायला गेला तर 120च्या जवळजवळ आहे. तरी यावर्षी काय कितीचं रेंज येईल का एकरी? तुमचा काय अंदाज आहे सर? एकरी निदान आपल्याला 14 क्विंटल 12 क्विंटलची अपेक्षा आहे सर. कारण की त्याचं कारण आहे असं की आज 90 दिवस झाले कपाशीला, शेंड्यापासून ते बुडापर्यंत प्रत्येक पान हे हिरवं दिसणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही पाहत आहेत व्हिडिओ मध्ये की पान कसल्याही प्रकारचं पिकलं नाही, ते पडलंही नाही, गळालं बी नाही. तुम्ही खूप व्यवस्थित रुपयाने नियोजन केलंय. आणि हे नियोजन कोणाच्या अंडर केलंय सर? हे सर्व नियोजन मी सचिन चव्हाण म्हणजे त्यांचं फाट्यावर किसनराव नाईक कृषी सेवा केंद्र आहे यांच्या नियोजनाखाली, आणि त्यांनी मला पद्धतशीर मार्गदर्शन करून हे नियोजन करायला लावलं. कारण की मी शेतामध्ये महिन्यातून एकच वेळेस येतो, ते म्हणजे फवारणीसाठी, खत पेरणीसाठी आणि बाकी फेरफटका मारण्यासाठी. याच वेळ मला शेतामध्ये यायला आहे आणि ते पूर्ण मार्गदर्शन तुमचं लावलं. कारण तुम्ही फाट्यावरून माझ्यासाठी माझ्याच गाडीवर शेतामध्ये येत होतात. प्रत्येक काय झालं, या कपाशीला कुठला रोग पडलाय याचं मला तुम्ही निदान करून दिलं आणि ते या तुमच्या दुकानाच्या मार्फत मला आज ते यशाचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांची जी शेती करतायत ते आपले त्यांचे शेतकरी मित्र आहेत, जे की ते स्वतः स्कूलमध्ये जातात, परंतु त्यांची पूर्ण माहिती त्या सर. तुमचं नाव सांगा सर? बाळासाहेब लाळगे. बाळासाहेब लाळगे हे पूर्ण फवारणी वगैरे जी फवारणी करतो आपण, काही शेतकरी फवारणी व्यवस्थित करत नाही, पण तुमच्या फवारण्यामुळं आम्ही तर औषध देतो, पण तुम्ही व्यवस्थित फवारल्यामुळं आज कापूस असा आलेला आहे, खत व्यवस्थित दिलेलं आहे. त्याबद्दल तुमचं बी मनपूर्वक अभिनंदन. आपण बघू शकता सर, पूर्ण कापसाची क्वालिटी, क्वांटिटी आणि व्हरायटी बघू शकता, एक नंबर आलेली आहे. तुम्हाला जर असाच कापूस करायचा असा ना, आपल्या नियोजनाखाली जर कापूस करायचा असेल तर तुम्ही किसनराव नाईक कृषी सेवा केंद्र, गोवर्धन नगर फाटा येथे भेट द्या. धन्यवाद.